नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर यामध्ये आपण जे काही प्रश्न कव्हर केलेले आहेत ते सर्व मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला किती समजलेला आहे हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, भारतीय लष्कर दिन 15 जानेवारी 2024ची थीम काय आहे? ठीक आहे, भारतीय लष्कर दिन केव्हा साजरा केला जातो? 15 जानेवारीला साजरा केला जातो. तर या दिवसाची 2024ची थीम काय असा प्रश्न आहे. तर बघा, राष्ट्राच्या सेवेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए राष्ट्राच्या सेवेत अशी 2024च्या लष्कर दिनाची थीम होती. ठीक आहे, भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य विचारले जाऊ शकते. स्वयं पुढे सेवा हे भारतीय लष्कराचे ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे, भारतीय लष्कराचे पहिले जनरल विचारले जाऊ शकतात किंवा लष्कर प्रमुख विचारले जाऊ शकतात. तर KM करियप्पा. ठीक आहे, KM करियप्पा हे भारतीय लष्कराचे पहिले लष्कर प्रमुख आहेत, ज्यांना जनरल असं म्हटलं जातं. ठीक आहे, भारतीय लष्कराचे सध्याचे जनरल कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? भारतीय लष्कर दिन 2024ची थीम आहे राष्ट्राच्या सेवेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मुनव्वर राणा यांचे 71व्या वर्षी निधन झाले ते कोण होते? मित्रांनो, मुनव्वर राणा हे बघा प्रसिद्ध कवी होते. ठीक आहे, पर्याय क्रमांक हे कवी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय सैन्याने 2024 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? मित्रांनो, या ठिकाणी भारतीय सैन्याने विचारले. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र संघाने नव्हे. ठीक आहे, तर बघा प्रश्न नीट वाचायचा आहे आणि नीट उत्तर द्यायचं, नाही तर काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊन संयुक्त राष्ट्र संघाचं उत्तर देऊन टाकतील. तर भारतीय सैन्यानं बघा तंत्रज्ञान अवशोषण वर्ष जाहीर केलेलं आहे 2000 वर्ष. ठीक आहे, तंत्रज्ञान अवशोषण वर्ष जाहीर केलेलं आहे कोणी? भारतीय सैन्याने. ठीक आहे, आता संयुक्त राष्ट्र संघाने 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे कमेंट करून सांगा. आपण हा प्रश्न मागे कव्हर केलेला आहे संयुक्त राष्ट्र संघाचा. ठीक आहे, कमेंट करायची आहे कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं आहे 2024ला. ठीक आहे, भारतीय सैन्यानं घोषित केलं आहे तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर मित्रांनो, 12वी फेल. ठीक आहे, 12वी फेल हा जो चित्रपट आहे तो 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. 12वी फेल. ठीक, सर्वोत्कृष्ट VFX विचारले तर बघा जवानला भेटलेले आहे. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट VFX जवानला भेटलेला आहे. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेता विचारला तर रणवीर कपूर ॲनिमल चित्रपटासाठी, आणि अभिनेत्री विचारली तर आलिया भट्ट. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे 12वी फेल. त्यानंतर प्रश्न आहे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे? तर T20मध्ये बघा 150 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनलेला आहे टीम साऊदी. ठीक आहे, टीम साऊदी हा न्यूझीलंड या देशाचा गोलंदाज आहे. ठीक आहे, टीम साऊदी हा 150 विकेट घेणारा T20मधील पहिला गोलंदाज बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सहयोग कायजिन हा तटरक्षक संयुक्त सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे? तर मित्रांनो, हा भारत व जपानमध्ये पार पडलेला आहे. सहयोग कायजिन हा भारत व जपानच्या तटरक्षक दलांमध्ये पार पडलेला सराव आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर सर्वात घाणेरडे शहर आहे हावडा. ठीक आहे, पश्चिम बंगालमधील हावडा हे स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर आहे. जर सर्वात प्रदूषित विचारलं तर बर्नीहाट. ठीक आहे, बर्नीहाट हे सर्वात प्रदूषित आणि हावडा हे सर्वात घाणेरडे शहर असणार आहे. ठीक आहे, आता सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे? तर इंदोर आणि सुरत. ठीक आहे, एका नंबरवर आहेत दोन्ही शहर 1 नंबरवर आहेत स्वच्छतेबाबतीत, इंदोर आणि सुरत. ठीक आहे, आपल्या नवी मुंबईचा कितवा क्रमांक लागतो कमेंट करून सांगायचं आहे. नवी मुंबईचा स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये कितवा क्रमांक लागतो कमेंट करून सांगायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर हावडा. पुढील प्रश्न आहे बघा, RBIचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांचा कार्यकाल किती वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, यांचा कार्यकाल या ठिकाणी 1 वर्षासाठी वाढवलेला आहे. ऑप्शन या ठिकाणी नाही आहे. तर 1 वर्षासाठी यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे.
आता या ठिकाणी बघा सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. RBIचे डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? मायकेल पात्रा. ठीक आहे, मायकेल पात्रा हे RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. यांचा कार्यकाल 1 वर्षासाठी वाढवलेला आहे. RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनलेला आहे? तर मित्रांनो, पेंच, महाराष्ट्रातील पेंच हा व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनलेला आहे. ठीक आहे, याला मित्रांनो इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनद्वारे मान्यता भेटलेली आहे. हा आशियातील पाचवा आहे. कितवा? आशियातील पाचवा आणि भारतातील पहिला. ठीक आहे, आशियातील पाचवा, भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनलेला आहे. मित्रांनो, डार्क स्काय पार्क म्हणजे काय? तर असे क्षेत्र जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाश नसेल. ठीक आहे, व हवा प्रदूषणमुक्त असेल, अशा ठिकाणास डार्क स्काय पार्क असं म्हटलं जातं. तर भारतातील पहिला डार्क स्काय पार्क पेंच व्याघ्र प्रकल्प. प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, भारतीय नौदल कोठे दुसरे VLF कम्युनिकेशन स्टेशन उभारणार आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी विकाराबाद. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए विकाराबाद, तेलंगणा या ठिकाणी भारतीय नौदल दुसरे VLF कम्युनिकेशन स्टेशन उभारणार आहे विकाराबादमध्ये. ठीक आहे, तेलंगणा या ठिकाणी. पहिले कुठे उभारले असं विचारलं जाऊ शकते. तर बघा, तमिळनाडूमध्ये तिरुनेलवेलीला, तमिळनाडूमध्ये या ठिकाणी पहिलं कम्युनिकेशन स्टेशन उभारलं होतं. दुसरं उभारण्यात येणार आहे विकाराबाद, तेलंगणा या ठिकाणी. ठीक आहे, नौदलाचे प्रमुख कोण आहेत? कमेंट करायचं आहे. प्रमुख आणि उपप्रमुख कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत मित्रांनो? तर काल परवाच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला हा प्रश्न. या ठिकाणी कोण बनलेले आहेत? चंपाई सोरेन. पर्याय क्रमांक ए चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. ठीक आहे, CP राधाकृष्णन हे या ठिकाणी झारखंडचे राज्यपाल आहेत आणि राजधानी काय आहे? तर रांची. ठीक आहे, रांची ही झारखंडची राजधानी आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार कोण बनलेली आहे? भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार बनलेली आहे बघा, प्रीती राजक. पर्याय क्रमांक बी प्रीती राजक ही भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार बनलेली आहे, प्रीती राजक. ठीक आहे, जर विचारलं पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला तर अपूर्वा अलाटकर द्यायचं आहे उत्तर. ठीक आहे, आणि वंदे भारत चालवणारी पहिली महिला विचारलं तर सुरेखा यादव द्यायचं आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार प्रीती राजक. पुढील प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण खालीलपैकी कोठे झालेले आहे? तर मित्रांनो, विजयवाडा. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी विजयवाडा, आंध्र प्रदेश या ठिकाणी जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे. विजयवाडा, आंध्र प्रदेश. ठीक आहे, 206 फुटाचा हा पुतळा असणार आहे, 206 फूट. पुढील प्रश्न आहे, BCCI CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे? कोणास जाहीर झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शनपैकी मित्रांनो रवी शास्त्री. ठीक आहे, रवी शास्त्री यांना जाहीर झालेला आहे. यांच्यासह बघा फारुख इंजिनियर. ठीक आहे, रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना CK नायडू BCCIचा CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, 1 फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतीय तटरक्षक दिन हा 1 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनणारा पहिला क्रिकेटर कोण बनलेला आहे? तर मित्रांनो, विराट कोहली. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए विराट कोहली हा 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनणारा पहिला क्रिकेटर बनलेला आहे जगातील. ठीक आहे, विराट कोहली. ठीक आहे, तर मित्रांनो, आता या प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया. 16 पैकी किती उत्तर तुम्ही योग्य देत आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. मी प्रश्न वाचला की एक तर उत्तर कमेंट करा, नाही तर मनामध्ये गेस करा. ठीक आहे, शेवटी 16 पैकी किती उत्तरे बरोबर आली ते मला कमेंट करून सांगा. चला तर सुरू करूया रिव्हिजन. या ठिकाणी प्रश्न पहिला, भारतीय लष्कर दिन 15 जानेवारी 2024ची थीम काय आहे? तर योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए राष्ट्राच्या सेवेत.
त्यानंतरचा प्रश्न आहे मुनव्वर राणा यांचे 71व्या वर्षी निधन झाले ते कोण होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कवी. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय सैन्याने 2024 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तंत्रज्ञान अवशोषण वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12वी फेल. त्यानंतरचा प्रश्न आहे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टीम साऊदी. त्यानंतरचा प्रश्न आहे सहयोग कायजिन हा तटरक्षक संयुक्त सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत व जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते? पर्याय क्रमांक डी हावडा हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे RBIचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांचा कार्यकाल किती वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन नव्हता तर 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. ठीक आहे, मायकेल पात्रा यांचा कार्यकाल 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पेंच व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, महाराष्ट्रातला. पुढील प्रश्न आहे भारतीय नौदल कोठे दुसरे VLF कम्युनिकेशन स्टेशन उभारणार आहे? तर कुठे उभारणार आहे? पर्याय क्रमांक ए विकाराबाद तेलंगणा या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत बघा चंपाई सोरेन. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे? तर मित्रांनो या ठिकाणी प्रीती राजक ही भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार बनलेली आहे. पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण खालीलपैकी कोठे झालेले आहे? तर या ठिकाणी झालेले आहे बघा विजयवाडा आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे BCCI CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे रवी शास्त्री. ठीक आहे, रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर या दोघांना जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न आहे भारतीय तटरक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो 1 फेब्रुवारीला. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी 1 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनणारा पहिला क्रिकेटर कोण आहे? जगातील. ठीक आहे, जगातील पहिला क्रिकेटर आहे पर्याय क्रमांक ए विराट कोहली. ठीक आहे, विराट कोहली या 4 वेळा ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर बनणारा जगातील पहिला क्रिकेटर आहे. 2023चा विचारला वन डे प्लेयर ऑफ द इयर कोण? तर विराट कोहलीच उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर 16 प्रश्नांची रिव्हिजन झालेली आहे. 16पैकी तुम्हाला किती भेटलेले आहेत कमेंट करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला आपले दररोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.